नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. थोडंसं खाली ठेवणार आहे कारण हे पण बाहेर गेले, ते पुढच्या रूममध्ये ठेवायचा विचार आहे देवारा. पण पुढच्या रूममध्ये का जड सामान आहे, ज्या ठिकाणी देवारा ठेवायचा आहे तिथं. पण त्यांनी कधी येतील काही सांगता येत नाही, त्यामुळं म्हणलं किचनमध्येच ठेवावं. कारण 5-6 दिवस झाला आज देवपूजा केलेली नाही, काही नाही केलेलं. तर हे बघा, इकडं किचन आहे आणि फ्रीजच्या बाजूलाच ठेवणार आहे देवारा आज तरी. बघूया मग ते आलं तर बघा ते सामान बाजूला ठेवायचं आणि मग तिकडं ठेवायचा देवारा, असं माझ्या डोक्यात आहे. बघूया त्यांनी आल्यावर काय म्हणते ते अजून. चला तर मग मी देवारा आपलं हे बघा इकडं फ्रीज आहे आणि इथंच ठेवायचा विचार आहे असा फ्रीजच्या बाजूला. तोपर्यंत पण जास्त बोलायला लागलं तर असं दम भरल्यासारखा होतं, थकवा आलाय चांगलाच. किराणा वगैरे आणून ठेवला आहे त्यांनी रात्री, असंच ठेवलं आहे. तिकडनं येताना काही सगळं आणलं नव्हतं, किराणा सगळा संपला होता घरातलं. आणायचा विचार होता डीमार्टमध्ये येताना किराणा, पण आईच घरातलं सामान बसेल का नाही याची शंका होती, त्यामुळे किराणा वगैरे काय आणलं नव्हतं. मी इथं आल्यावर त्यांनी काल थोडा किराणा आणला बघा. हे बघा पिशवी अशीच ठेवली आहे, पॅक केलेली आणलेली बाजारची, काही काढलेली नाही मी. पण आज सकाळची वेळ आहे, सकाळची 9 वाजले ते. आणि हे बघा किती मस्त असे चिमणे आले ते. हे बघा चिव 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 चिव. आणि बाहेरचं वातावरण तर एकदम भारी आहे आणि एकदम फ्रेश वाटतंय. देवघर जड आहे एकदम असं, आणि पूर्ण सागवाणी. मी व्हिडिओ टाकला होता देवघर आणलं त्यावेळेसचा, सागवाणी. इथली थोडीशी अशी डिझाईनची पट्टी, एवढीच एक बोटभर पट्टी अशी निघली, चिटकावायला पाहिजे. आहे ती पट्टी माझ्याकडं, आहे बघा सामान आणताना. इकडचा पण कोपरा निघला, इकडचा असा म्हणजे असा कोपराच निघला. सामान गाडीमध्ये कसं पण जाबू भरलेलं. आहे बरं आहे, एवढं पण काय वाटत होत नाही. हळदी कुंकू असं डब्यात पॅक केलेलं पंचफळामध्ये. एकदम व्यवस्थित राहायचं, अजिबात मिक्स वगैरे झालेलं नाही. हे बघा असं राहिले, मस्त राहिले व्यवस्थित. पंचफळामधलं काढून असंच डब्यामध्ये भरलं होतं. हे बघा आपले देवपाशी बांधून आणले होते. आणि फोटो लक्ष्मी
कुबेर महाराज, लक्ष्मी आणि इकडं नुसता लक्ष्मीचा, असं दोनच फोटो आहेत. आणि दुसरे दोन होते ते पाकं खराब झाले, ते काही लावणार नाही. आता एवढंच फोटो लावणार आहे. बघूया आता कसं कसं लावायचं, कुठं लावायचं. देव वगैरे सगळं असं बांधून आणलं होतं मी. पितांबरीने वगैरे काय घासणार नाही, पण घासलेलेच होते देव एकदम स्वच्छ आणि कायम चकचकीत देव असते. आज काय नाही घासणार आणि मस्त असं देवपूजा करून आपली साधी सिंपलच घेणार आहे. तुपाचा दिवा लावते मी. इथं तूप आणलं होतं काल, आई आली होती इकडं, तर काल येताना थोडंसं तूप आणलं होतं बॉटल भरून. तर आहे तर म्हणलं चला तुपाचाच दिवा लावावा आज. बऱ्याच दिवसातनं तुपाचा दिवा लावला आहे. घरचं तूप असेल तरच दिवा लावते मी कधी तुपाचा, नाही तर विकतच्या तुपाचं नाही कधी लावलं दिवा मी तुपाचा. आणि इकडं कुबेर आणि लक्ष्मीचे फोटो, म्हणूनच फोटो होते घरी. आम्ही दिवाळीच्या वेळेला आणलेला कुबेर आणि लक्ष्मीचा फोटो आहे, गणपती असं फोटो आणलेला दिवाळीचा कुबेर लक्ष्मीच्या पूजनच्या वेळेस. आणि मी हे फोटो मी ज्या वेळेला घरातनं वेगळं राहिलं त्यावेळेला हे फोटो मी घेतला होता माझ्यासोबत. तिथपासून फोटो आहे माझ्या हे सोबत. जवळजवळ बरीच वर्ष झाली माझ्याकडं हे फोटो आहे. त्यापासून मी पूजा करते या फोटोची. आणि लक्ष्मीचा फोटो आहे एकदम छान, आणि फोटोकडं बघितलं तर एकदम प्रसन्न वाटते, भारी वाटते. फक्त फोटोच घेतला होता मी त्यावेळेला घरातून. कराडची लक्ष्मी आज इकडं तुळजापूरला आली असं वाटलं नव्हतं. पण आज इकडं तुळजापूरमध्ये आलो आणि आज इथं पूजा करते मी फोटोची. छान वाटते. आज पहिल्यांदाच देवपूजा करते इथं आल्यापासून. 4-5 दिवस झाले येऊन, पण काय देवपूजा वगैरे केली नव्हती मी. म्हटलं आज करावी देवपूजा वगैरे मस्त. आणि नरेंद्र माऊलींचा एक फोटो आहे, कायम असतो देवाऱ्यामध्ये. नाणीजला गेलो होतो आम्ही त्यावेळेला आणलेला पहिल्यांदा फोटो. नाणीजला मी 2 वेळा जाऊन आले, 2 वेळा गेलो होतो आम्ही. आणि तिथून परत गणपतपुळ्याला पण गेलो होतो आम्ही. त्यावेळेला येता येता मग फोटो, जपमाळ आणि ग्रंथ घेऊन आले होते मी येताना. ग्रंथाची पारायणं पण बरीच मी केली ती. चला आता मी तर मस्त अशी देवपूजा करून घेते. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे बघा अशी देवपूजा केली आज मी नवीन घरात. हे बघा आज अशी देवपूजा केली. मस्त वाटते, प्रसन्न वाटते देवपूजा केल्यावर. इथं आल्यापासून देवपूजाच केलेली नव्हती. हे बघा
वर असे फोटो ठेवले ते आणि खाली असा देवाऱ्यावरच थोडंसं बँकेमध्ये काम होतं माझं, तिकडचे कराडवरनं खाते ट्रान्सफर केले ते. आज इथं नवीन पासबुक वगैरे घ्यायचं आहे मला, कारण तिकडचं पासबुक वगैरे चालणार नाही म्हटले, तुम्हाला नवीनच घ्यायला लागेल. मग ते पासबुकसाठी फॉर्म वगैरे भरायचं आहे आणि बँकेमध्ये आज भरपूर गर्दी आहे, सोमवार आहे. चला तर आजचा व्हिडिओचा एंड इथंच करते, परत भेटू अशाच नवीन एका छान व्हिडिओमध्ये. चला तर मग श्री स्वामी समर्थ. आई तुळजाभवानी की जय. तुळजापूरमध्ये आहे बघा ही पाठीमागं आधार वगैरे अपडेट